नमस्कार. हवामान अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे. आज दिनांक 22 मे रोजी नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल स्थिर असून पुढील 2 ते 3 दिवसात दक्षिण पूर्व अरबी समुद्र, कमोरिन क्षेत्र, नैऋत्य व आग्नेय बंगालचा उपसागर तसेच अंदमान समुद्राचा उर्वरित भाग व पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. हवामान अंदाज. आज दिनांक 22 मे व उद्या दिनांक 23 मे रोजी कोकण व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. इशारे. आज दिनांक 22 मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उद्या दिनांक 23 रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तापमान. आज व उद्या अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर व यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी उष्ण रात्र अनुभवास येण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती व वर्धा या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नागपूर व यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज उष्णतेची तर उद्या तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यात आज व उद्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 7 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात कमाल व किमान तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. पुणे व आसपासच्या परिसरात आज व उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी अथवा संध्याकाळनंतर अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. तसेच आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. धन्यवाद.